इंदापूरचे भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यानंतर शरद पवार म्हणाले की हर्षवर्धन पाटील यांचं मी स्वागत करतो। हा दुसरा धक्का आहे। असे अनेक लोक आहेत ज्यांना आमच्यासोबत काम करायचं आहे, ही त्याची सुरुवात आहे असं म्हणत शरद पवार यांनी असे अनेक धक्के येत्या काळात बसू शकतात असा इशाराच दिलाय। शरद पवार यांनी अजित पवारांच्या बंडानंतर पुन्हा एकदा पक्ष संघटना मजबूत करण्यावर जोर दिलाय। कोल्हापूरमधून भाजपचे नेते समरजित घाडगे यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत एंट्री केली। भाजपसाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा दुसरा मोठा धक्का आहे। आणि एवढंच नाही तर शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यभरातून सत्ताधारी पक्षातले अनेक आमदार, माजी आमदार आणि नेते शरद पवार यांची भेट घेताना दिसतात। शरद पवार सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष देत असल्याचं दिसतंय। तसेच अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघामध्येही उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी पेंडिंग लावली आहे। पण नेमकं काय घडतंय आणि याचा पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होईल बघूया आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्त्वाचं। इंदापूरचे माजी आमदार, माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली। त्यांनी 3 ऑक्टोबरला शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली। हर्षवर्धन पाटील यांनी 2019 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला। इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, पण गेल्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला। आता इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांच्या पक्षात आहेत। त्यामुळे त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून शरद पवार यांच्याकडे हर्षवर्धन पाटील तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात। हर्षवर्धन पाटील यांनी 4 ऑक्टोबरला कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्यात भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले की मी हा निर्णय घेण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। इंदापूरची जागा ही विद्यमान सदस्याला जाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। दुसरा पर्याय काढू असं ते म्हणाले, पण दुसरा पर्याय स्वीकारणं कार्यकर्त्यांना मान्य झालं नसतं। तर शरद पवार यांनीही आपण हर्षवर्धन पाटील याचं स्वागत करू अशी प्रतिक्रिया दिली। इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो। त्यामुळे या भागात पूर्वीपासूनच शरद पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे। त्यामुळे इंदापूरमध्ये यावेळी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना पाहायला मिळेल। गेल्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा अवघ्या 3-3.5 हजार मतांनी पराभव झाला। त्यामुळे या मतदारसंघात अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार यांच्यातली चुरशीची लढत पाहायला मिळेल। केवळ समरजित घाडगे आणि हर्षवर्धन पाटील ही 2च नावं नाहीयेत, तर येत्या काळात शरद पवार यांना साथ देणाऱ्या मोठ्या नेत्यांची संख्या वाढू शकते। याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसात सत्ताधारी पक्षातून, विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून आणि भाजपमधून अनेक नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपण निवडणूक लढवायला इच्छुक असल्याचं सांगितलं। पण हे भेट घेणारे नेते कोण कोण होते ते बघूया। अजित पवार यांच्यासोबत माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली। तर जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी सुद्धा पवारांची भेट घेतली। भोसरी विधानसभेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले माजी आमदार विलास लांडे यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली। वाई विधानसभेतून 2019 मध्ये भाजपकडून निवडणूक लढवलेले मदन भोसले यांनी शरद पवार यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं। तसंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। मंगळवेढ्यात आपलं काम असून आपली राजकीय भूमिका कुटुंबापेक्षा वेगळी असल्याचं ते म्हणाले। तसंच भाजपमध्ये असलेल्या मधुकर पिचड यांनीही शरद पवार यांची भेट घेतली। या नावांमध्ये आता आणखी नावांची भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। एका बाजूला लोकसभा निकालातला महाविकास आघाडीला मिळालेलं यश आणि दुसरीकडे महायुतीत अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे इतर 2 पक्षामध्ये असलेली नाराजी। त्यामुळे महायुतीत संधी मिळत नसणाऱ्या नेत्यांनी आता विधानसभेसाठी शरद पवारांची भेट घ्यायला सुरुवात केली आहे। पश्चिम महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही आघाड्यांनी कंबर कसली आहे। एकीकडे शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये स्वतः दौरे करायला सुरुवात केली आहे, तर राहुल गांधी कोल्हापूरचा दौरा करत आहेत। समरजित घाडगे, हर्षवर्धन पाटील, सोलापूरमधून मोहिते पाटील यांनी आणि अनेक पश्चिम महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांनी शरद पवारांना साथ दिली आहे।
त्यामुळे पक्षात फूट पडली असली तरी पश्चिम महाराष्ट्रावर आपलं वर्चस्व कायम राहील यासाठी शरद पवार विशेष लक्ष देत असल्याचं दिसतंय. पुणे, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यात एकूण 70 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 39 जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आहेत. यात काँग्रेसचे 27 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार आहेत. तर भाजप 20 आणि 5 जागांवर शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत आणि उर्वरित 6 जागांवरती अपक्ष आमदार आहेत. यातील 2 मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे यातील अनेक विद्यमान आमदार हे सत्ताधारी पक्षांमधले असले तरी लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता महाविकास आघाडीने महायुतीसमोर एक मोठं आव्हान उभं केलंय असं दिसतंय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 5 ऑक्टोबरला कोल्हापूर येथे सभा होती. शरद पवारही पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्वतः दौरे करत आहेत. जिंकण्याची क्षमता असलेल्या प्रत्येक मतदारसंघाकडे ते बारकाईने लक्ष देतात. लोकसभेच्या निकालाचाही महाविकास आघाडीतील पक्षांना फायदा होत आहे. नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसचा गड राहिलेल्या या भागात वर्चस्व कायम राखण्यासाठी शरद पवार आता मैदानात उतरलेत. तुर्तास तरी अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपमधून नेते पवारांकडे गेलेले दिसतात. पण गेलेले नेते हे जवळपास सर्वच्या सर्व अजित पवार गटातील आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना कॉम्पिटिशन ठरू पाहणाऱ्या अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांचा तर हा प्लॅन नसेल ना. कारण राजकारणात काहीही घडू शकतं. तसंच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तसा धक्का लागलेला दिसत नाही. पण मधल्या काळात एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीसुद्धा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. त्याचा याच्याशी काय संबंध आहे का, हाही एक प्रश्न आहे. पण तुम्हाला याबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.